माझा मित्र मला भेटायला 9 वर्षानंतर पुण्यावरून घरी आलाय. सो आता त्याची रिॲक्शन बघू कशी. मला डायरेक्ट धगधग होते भाई. आता घरी जाऊ, मी दुकान होतो तर घरी जाऊन बघू की कुठे आहे, काय करतो. फायनली 9 वर्षानंतर, किती 9 वर्षानंतर माझ्या लहानपणीचा बेस्ट फ्रेंड, जो माझ्यासोबत लहानपणीपासून, जेव्हापासून मला अक्कल नव्हती तेव्हापासून ते आज माझ्यासोबत आहे. किती वर्ष आले आम्हाला? 9 वर्ष आले भेटायला. त्यानंतर हा 9 वर्षानंतर थेट पुण्यावरून मला भेटण्यासाठी आलाय. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता सकाळ सकाळी मस्त तुमचं रेडी होऊन झालेलं आहे. आता तुमचा चाललेला आहे गोल्याकडं, कारण गोल्याचं ना गॅस टाकी संपलेली. सो गॅस भरू आणि गाडीमध्ये पेट्रोल पण संपलेलं आहे. सो पेट्रोल पण गाडीत भरू, कारण सध्या ना लई तंगी झाली पेट्रोलची. पेट्रोलच भेटत नाही कुठं, त्याच्यामुळं लय हाल होत आहे. आणि काल दादा बाहेर गेला होता, सो त्यानं पेट्रोल टाकलं होतं गाडीमध्ये, पण तो बाहेर गेला पूर्ण पेट्रोल संपून आला. सो अब तुम्हारा भाई पेट्रोल टाकायला चाललाय गोल्याला, गॅस टाकी बनायची. आणि आमचं पेट्रोल काय करू मी, आमचं ना पाणी संपलेलं आहे घरचं वापरायचं. सो टँकर घ्यायचं थोड्या वेळात, टँकर पण घेऊ. तर आता मी चाललेलो आहे गोल्याकडं. गोल्याला गॅस आणायचा आहे, त्यासाठी गाडी घेऊन जाऊ गोल्याकडं. गॅस आणायचा आहे गोल्याला, सो गाडी लेके चलते है भाई. गोल्याचा गॅस. ही गाडी जायला पाहिजे भाई, पेट्रोल नाही. टाक. अरे पेट्रोल आहे का गाडीत? नाही, पाणी. मी घाबरलो ना, खाली पिवळ ठेवेल काहीतरी. चल बैस, गॅस टाकी भरायला जाऊ. गॅस टाकी. ट्रॅफिक झाली रवी, गाड्या अडकून गेले. आमच्या रोडवर नुसते ट्रॅफिकच चालू आहे सध्या. नुसती ट्रॅफिक चालू आहे. दुकानावर जाऊ, ही गाडी चेंज करू, दुसरी गाडी घेऊ, कारण याच्यात पेट्रोल नाही. त्याच्यामुळं ठेवी द या गाडीवरती गॅस टाकी घेऊन जाऊ. ही गाडी दुसरीकडे लावा आता. हा ना राव, त्याच्यावर टाकीच बसत नाही, याच्यात टाकी बसते. परत तीच गाडी येते. चल भाऊ बैस. याच्यात पेट्रोल टाका लागणार नाही. याच्यात पेट्रोल टाकायचंय, पण विषय असा आहे की त्या पेट्रोल पंपवरती गर्दी नसावी. जर गर्दी असती तर मग गेमच आपला. गॅसच्या गाडी पैसे आले आम्ही. आता गॅस टाकी भरू, त्याला आवाज दिवा. गॅस मोठे गॅस भरेल याच्यामध्ये. गॅस भरू आणि याच्यात पेट्रोल भरायला जाऊ. पेट्रोल पंपावरती जवळच पेट्रोल पंप आहे. सो बघू, पेट्रोल जर असलं तिथं, टाइम जर कमी लागला तर पेट्रोल भरून ये. हाय चलो, याच्या ठेव रावल्याची ठेवून तिथं मग पेट्रोल भरायला जाऊ. ही टाकी ना मित्राच्या दुकानावरती ठेवू आणि मग पेट्रोल भरायला जाऊ. हेच काढू मग. अरे रावले, गॅस टाकीत ठेवतो मी, पेट्रोल भरून आलो. हे तिथे नेलं, पेट्रोल देणार नाही ते. फेमस होऊन जाईन तेव्हा. पेट्रोल पंपावरती आलोय आम्ही पेट्रोल भरायला. आहे की पेट्रोल? आहे. वा पेट्रोल आहे भाई इथं. क्या बात. ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे का? हो. गाडीत पेट्रोल भरलं आहे आम्ही आता. 300 रुपयात पेट्रोल टाकलं, पुरं फुल भरला. आता एवढी एकच गाडी बाकी. चला आता कुठेतरी बरं वाटतंय मनाला. आता ना आम्ही आमच्या शाळेत आलो होती. माझी लहानपणी शाळा आहे, दिस असेल तुम्हाला बोर्ड. पण विषय झाला की शाळाच बंद आहे, सुट्ट्या चालू आहे ना. सकाळी आम्ही आलतो बरं का, पेट्रोल भरायला जेव्हा गेलतो ना तेव्हा आलतो, पण ना तेव्हा शाळा चालू होती. पण आता शाळा बंद आहे. पण भारी बांधली भाई शाळा आता, पहिल्यापेक्षा तर खरंच भारी बांधली. बट काय आमचं काम होतं, आम्हाला इथं ते एक त्याला डॉक्युमेंट्स घ्यायची होती, पण ते बंद आहे राव. हा बघा माझी लहानपणी शाळा. माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड आहे का, त्याचे डॉक्युमेंट्स घ्यायचे होते 2 पण काय शाळाच बंद आहे.
पण पहिल्यापेक्षा लय भारी बनली यार. मी जेव्हा शाळेत होतो आता लई येतो, इथं शेटर होतं, हे असं काहीच नव्हतं इकडं. आता इकडं पण यांना बांधलं का त्याला, थांबा तुम्हाला दाखवतो किती भारी बांधली पान शाळा. अरे खालच्या रूम आता पुरे काढून टाकले ना, मोठं ग्राउंड बनलं पाहिजे. ही माझी शाळा लहानपणीची. तर आता जाऊन दे, आता घरी जावं लागणार. त्याला मित्राला फोन करतो की शाळाच बंद आहे म्हणून. क्या क्या करना पडता है उन्हात तानाच. मी उलट कोण चालू पण चल ना भाऊ सर तू. हा ऊन तान का क्या क्या करना पडता है. आता घरी जातो हो, मस्त जेवण बिवण करतो. लय ऊन वाढले आता. शाळेत गेलो आत्ताच पण शाळाच बंद होती. आता जातो डायरेक्ट घरी, जेवण करतो. जेवण आमचं एक तर पाणी संपलेलं आहे, टँकर वगैरे घ्यावं लागतं वाटतं आम्हाला. सो बघू घरी जाऊन क्या प्लॅन होता क्या नाही. भाई मला अचानक शूट आलं, तुम्हाला मी सांगितलं मला पाणी भरायचं, पाण्याला घरी. पण मला शूट आलं, तुम्हाला म्हणजे मी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतो. शूट आलंय, सो आता गंगापूरला चाललोय. हे असं आवरून बिवरून मी आता गंगापूरला आलेलोय. इथं ना आमदार साहेब, आमदार खासदार सगळे येणार आहे, मंत्री वगैरे. सो त्यांचं शूट आहे मला सिनेमॅटिक. सो आता मध्ये गर्दी, म्हणलं मी इकडे साईडला साईडला प्रोग्राम चालू आहे. थोड्या वेळातच येतील, आपल्याला सिनेमॅटिक शूट करायचं आहे. आणि तर इतके जण आले बे सिनेमॅटिक शूट करायला, 6-7 जण आहे. काय म्हणावं आता, फार जाऊन द्या, जास्त नाही बोलू. इकडं कार्यक्रम चालू आहे, मला समोर कार्यक्रम चालू आहे. सो आता शूट करू. मला जास्त बोलता येणार नाही, मी व्हॉइस ओव्हर करेन समोरच्या क्लिप्स मध्ये. सो बघू क्या होता है क्या नाही, देखते आपण सामने चलो. मला ना असे सिनेमॅटिक शूट म्हणजे पॉलिटिक्स शूट येतच राहतात कंटिन्यू. माझा मित्र मला भेटायला 9 वर्षानंतर पुण्यावरून घरी आलाय. सो आता त्याची रिॲक्शन बघू कशी. मला डायरेक्ट धगधग होते भाई. आता घरी जाऊ, मी दुकान होतो, तर घरी जाऊन बघू की कुठे आहे, काय करतो. काय म्हणतो काय म्हणतो. मला वाटलं तू आता वेट करशील माझा, मलाच वेट कर. मला काय वाटलं तू रोडवर येशील, आम्हाला कॉल करशील. अरे मला गुगल मॅप सांगतो 7:30 वाजेपर्यंत. तर फायनली 9 वर्षानंतर, किती 9 वर्षानंतर माझ्या लहानपणीचा बेस्ट फ्रेंड, जो माझ्यासोबत लहानपणीपासून, जेव्हापासून मला अक्कल नव्हती तेव्हापासून ते आज माझ्यासोबत आहे. किती वर्ष आले आम्हाला, 9 वर्ष आले भेटायला. त्यानंतर हा 9 वर्षानंतर थेट पुण्यावरून मला भेटण्यासाठी आलाय. ते पण भर 3 वाजता उन्हामध्ये निघला होता. 6 वाजता तो आमच्या घरी आला. भाई मला इतका आनंद झाला त्याला बघून, तो मला मी नाही सांगू शकत. तो आला म्हणजे मी घरी आलो बरं का, तो हातपायच धुत होता. पण म्हणलं की सगळंच गोष्टी रेकॉर्ड नसता करत, काही काही गोष्टी की त्या मनाच्या आतमध्ये कॅप्चर करायच्या असतात ना, की त्या कॅमेऱ्यावरती कॅप्चर करायचं असतं. सो आम्ही इतक्या साऱ्या गप्पा मारल्या, इतक्या आठवणी ताजा केल्या, लहानपणीच्या पूर्ण गोष्टी. एक एक गोष्ट आम्ही की सांगत होतो, त्याला सगळं आठवत होतं की लहानपणीचं. मला जेवढं आठवत नव्हतं तेवढं त्याला आठवत होतं. मला इतकं भारी फील झालं की भाई ते त्या दिवसात, त्या टायमाच्या गोष्टी आम्ही लहानपणी सोबत एकमेकांसोबत डब्बा बसून खायचो. हा आणि मी, आम्ही दोघंच डब्बा बसून खायचो, बाकी सगळे वेगळे आणि आम्ही वेगळे होतो. परंतु काही कारणामुळे तो 6वी-7वीला मला सोडून गेला होता. 9-10 वर्ष आले त्या गोष्टीला. आता आमचं ग्रॅज्युएशन संपलंय आणि हा 9-10 वर्षानंतर मला भेटायला आलाय. म्हणजे विचार करा किती किती प्राऊड आणि किती भारी मोमेंट असेल की तुमचा लहानपणीचा मित्र तुम्हाला फक्त भेटण्यासाठी 300 किलोमीटर लांबून येतोय, ते पण बाईकवरती, भर उन्हामध्ये 46 डिग्रीचं टेम्परेचर असताना. किती भारी वाटेल. म्हणून मी जास्त काही कॅप्चर केलं नाही. आता किती वाजले, रात्रीचे 12 वाजलेले. सो तो आला होता 6 वाजता. आम्ही 6 तास फुलटू गप्पा मारल्या, फुलटू दुकानात गेलो, मस्त जेवण वगैरे केलं, आईस्क्रीम वगैरे खाल्ली, मस्त गोष्टी एन्जॉय केल्या. सो येस, अशीच असावी मैत्री, न स्वार्थ निस्वार्थ. सो येस, उद्या आम्ही शाळेमध्ये जाणार आहे. त्याचं शाळेमध्ये थोडं काम आहे डॉक्युमेंट्सचं, सो ते काम करणार आहे.
सो उद्या पण मस्त मजा करू, तुम्हाला शाळा दाखवतो. आज मी तुम्हाला दाखवली, थोडीफार दाखवली, पण उद्या मी तुम्हाला शाळेमध्ये जाऊन आमची शाळा दाखवतो की आमची शाळा कशी होती, त्या मेमोरी सगळं खूप काही आठवण. टीचर्स जर दाखवलाय तर टीचर्स पण दाखवू. खरंच मज्जा मज्जा आली त्याला भेटून. 9 वर्ष ही मजाक नसता, आमच्या फ्रेंडशिपला 15-16 वर्ष झाले, 16 वर्ष झाले. सो यस, ह्याच होत्या, ह्याच आठवणी कॅप्चर केल्या पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. एक एक्साइटमेंट, एक इंटरेस्टिंग मस्त मज्जा करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.